भगवंताचे खूप धन्यवाद. प्रभूजी पर्सनली पण आता माईकवर बोलतो की शैशव यौवन आहे ते लालसामयी प्रार्थनेत भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, जड सुख संगे अभ्यास हैल मंद, निज कर्म दोष हैल भजनेर प्रतिबंध. खरं आहे ते जरी म्हणत असले तरी त्याची ऍक्च्युली प्रचिती पर्सनली येते की आधी असं वाटत होतं की काही केलंय आपल्याकडनं, झालंय, पण नाही. खूप इंद्रियतृप्तीत किंवा अशा याच्यातच वेळ गेलाय. त्यामुळे तुम्हाला खूप विनंती आहे माझी पर्सनली की जसा तुम्ही सपोर्ट दिलाय आजपर्यंत आणि देताय, अहेतुकी कृपा म्हणतात तशी, ती आम्हाला सगळ्यांना आणि मला खूप गरजेची आहे. तर कृपया तशीच तुमच्याकडनं राहू द्या. अमार जीवन सदा पापरत ते म्हणतात तसंच काहीसं आहे. पण एक फार मोठा आशावाद जागृत करण्याचा एक विषय आहे की तो म्हणजे तुमचा सतत पर्सनल टच. तुमच्याकडनं स्पेसिफिकली मी पंचसूत्री, जसं परवा आपण फोनवरही बोललो, ती माझ्या लक्षात राहिली. प्रभूजी आपल्याला नेहमी त्यांच्या गुरूंचं उदाहरण देत असतात. हे गुरुनिष्ठेचं एक मोठं उदाहरण आहे की त्यांच्या वाक्यात भक्तिपदाचा उल्लेख असतो बऱ्याचदा, त्यांच्या लीला असतात, त्यांच्या शिकवणी असतात. तर त्यांच्याकडनं मी पंचसूत्री शिकलोय. त्याच्यावर काम खूप करायचं आहे, आपल्याला सगळ्यांनाच करायचं आहे. पहिलं म्हणजे मी आत्मा आहे, शरीर नाही, देहात्मबुद्धी नको, हे भक्तिपद सांगायचे प्रभूजीने आपल्याला ते सांगितले. त्याची प्रॅक्टिस खूप ते काही सोपं नाही आहे, पण हे फार मोठी गोष्ट रिमाइंडर दिलेलं आहे. याचं उदाहरण आता इथं ते नाही आहे, बरोबर आहे. एक आपल्यातले साधक म्हणावे लागतील किंवा आपले संगी आहेत किंवा येतात कधी कधी, ते सेवा करतात. तर देहात्मबुद्धीच्या पलीकडे कसं पाहायचं ते मी याच्याकडनं शिकलो प्रभूजींकडनं, की ते मद्यपान करून येतात कधी कधी. आणि मी एका मोठ्या संस्थेत, नाव घेत नाही, तिकडे मी 25-1 वर्ष प्रभुपादांच्या कृपेत होतो किंवा आहे. तिथं अशा व्यक्तीला उभं पण नाही करत, गेटच्या आतमध्ये पण येऊन देणार नाही. पण प्रभूजींना मी हळूच बोललो, प्रभूजी मला दोनदा अनुभव आलाय. म्हटले हे काय आहे? प्रभूजींनी पूर्ण माझंच म्हणजे माझीच नशा उतरवून टाकली, जे काय अहंकाराची असेल ती, की म्हणजे तसं नाही आहे, तो कंडिशन्ड आहे. त्याचे शब्द वेगळे असेल प्रभूजींचे, पण आशय हा होता तो तेवढं तर करतोय ना, येऊन बसतोय, काही दुसरं काही गडबड तर करत नाहीये, वरून सेवेच्या गोष्टी करतोय ना. माझा दृष्टिकोन बदलला. म्हणजे एक भक्ताचा गुण असतो, जसं हंस असतो ना, हंसाचं काय असतं, तो दूध आणि पाणी मिक्स केलं ना, त्यातलं असं म्हणतात, आचार्य सांगतात की तो दूध घेतो. तसं प्रभूजींचं मला त्यावेळेस जाणवलं की एक भक्ताचं खूप मोठं लक्षण आहे, ते प्रभूजींकडनं शिकायला भेटलं. दुसरं पंचसूत्रीतलं दुसरं सूत्र जे पूर्ण समर्पण. आता त्यात बोलायला तर निबंध लिहिता येईल प्रत्येकाला आपल्याला प्रभूजींकडे बघून. तर गुरु कसा असावा याचं उदाहरण म्हणजे थोडक्यात 2-3 वाक्यात सांगायचं तर, भक्तिपादांची जी काही कृपा आहे ती त्यांच्या वागण्यातनं दिसते. आणि मी खरं खरं सांगतोय, कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी करणं फार सोपं असतं, पण पैशाचं टेन्शन म्हणा किंवा या गोष्टी चालूच असतात गृहस्थाश्रमात. पण प्रभूजींकडे नुसतं बघून मला तो एक प्रेरणा मिळते की प्रभूजी बिनधास्त ताकदीत भगवंतांच्या गुरूंच्या कृपेवरती त्यांचं चाललंय. ते परवा पण त्यांचं वाक्य होतं, कोणी किती महागाई होते आम्हाला टेन्शन नाही, भगवंताची कृपा आहे. हा विश्वास प्रभूजींकडनं येतोय, खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर आयुष्य निघून जातं. तिसरं सूत्र जे आहे ते म्हणजे थँक्यू कृष्णा ॲज इट इज. तर बस प्रभूजी, तुम्ही तर थँक्यू करताय तुमच्या गुरूंना, तुमच्या वागण्यातनं आम्हाला आशीर्वाद आहे की आमच्या वागण्यातनं, नुसतं तोंडातनं नाही, थँक्यू तुमच्यासाठी आमच्या वागण्यातनं, आमच्या सेवेतनं येऊ. चौथं एक प्रभूजींचं हे आहे की आध्यात्मिक फासे, त्याच्यात फासायचं नाही. त्याचे बरेचसे उदाहरणं होतील, पण आपल्याला वाटतं की आपण भक्ती करतोय, पण सूक्ष्म अहंकार किंवा तिथेही अजून काही विकार आपल्यावरती पगडा ठेवून असतात. तर प्रभूजी त्याचं रिमाइंडर देतात. आणि 5वं सूत्र, लगे रहो. तुम्ही किती काही असे, किती चिखलातले मागलेले असा, काही असा, लगे रहो सांगतात. आणि निदान पर्सनली मला तरी हा मंत्र खूप लागू पडतो, लगे रहो. आणि त्याच्यातही ऍक्च्युली तुम्हाला सगळ्या वैष्णवांचा गुरूंच्या कृपेचाच खरा मोठा भाग आहे. स्वतःच्या ताकदीवर कोणीच काही करू शकत नाही. बघा, हे सगळं संघाचं आणि वैष्णवांच्या कृपेचंच मर्म आहे. प्रभूजींचं आता काल परवा बनकर प्रभूंनी
बहुतेक ते टाकलं होतं व्हॉट्सअपवरती प्रभुपादांचं लीडरच्या क्वालिटी. तर मी बघत होतो सगळ्या क्वालिटी प्रभूजींमध्ये की ते शास्त्र पारंगत आहेत, निर्भय आहेत, प्रचारक अगदी दांडगे आहेत, कोणाला घाबरतही नाही, त्यांनी विषय नाही, आणि नित्यानंद सारखे आहेत, अतिशय कम्पॅशनेट. खूप हे फार मोठं लक्षण आहे वैष्णवाचं आपल्या परंपरेत, त्याला फार महत्व दिलं जातं. नित्यानंदाची कृपा आपल्या समोर साक्षात आहे की तळागाळातल्या लोकांनाही त्यांनी भक्तीला असं कॅटेगराईज नाही केलं. एकदा मी आमच्या एका मोठ्या शिक्षागुरूंना विचारलं होतं की आपण जेलमध्ये वगैरे प्रचार का नाही करत, तर ते मला बोलले होते की नाही, स्ट्रॅटेजिकली आपल्याला वेळ कमी आहे, तर आपण सगळ्यांवरती नाही हे करू शकत, आपण क्वालिटी क्लास सोडावा लागेल. पण प्रभूजींचा ऍटिट्यूड तो नाही आहे, फार अगदी जनावर किडा. प्रभुपादाचा जो ऍटिट्यूड होता ना, जसं जनावर असेल किंवा एखादा किडा जरी असेल तरी प्रभूजी तसंच त्याच्यावर दया दाखवतात आणि त्यानुसार करतात. आतून शांत आहेत, आत्मनियंत्रित, तपस्वी, शुद्ध, सहनशील, हे सगळे गुण होते त्याच्यात. इमानदार, बुद्धिमान, विद्वान, धर्मशील, हे सगळं आहे प्रभूजींचं. आणि याचा सगळ्याचा परिपाठ मी मागे बोललो होतो एकदा की हे सगळं जे छोटं आपलं दिसायला छोटं ग्रुप आहे, पण क्वालिटी रबडी आहे, एकदम गोकुळ झालेलं आहे तयार प्रभूजीच्या ग्रुप. तर प्रभूजी तुम्ही जो पर्सनल टच देता प्रत्येकाला, त्याच्यामुळे सुद्धा मी खूप, म्हणजे मला जो पर्सनल टच आयुष्यात दिलाय. बरेचसे मित्र आहेत, बरेचसे शिक्षागुरू आहेत, पण प्रभूजींचं स्थान ते कुठंच उडवू शकत नाही. त्यामुळे सुद्धा आम्ही, जसं आमची आई बोलली तसंच, की आम्ही व्यक्तिगत तुमचा टचमुळे आम्ही इथे स्टेबल झालेलो आहे. आणि प्रभूजी तुम्ही आमची वृत्ती आहे, क्षमता जी आहे, जी काही प्रोपेन्सिटी आहे, त्याच्यानुसार आम्हाला सेवेत घेता. या गौरसेवेत, भगवान गौरांगांच्या, प्रभुपादांच्या आंदोलनात, भक्तिपादांच्या आंदोलनात आम्हाला तुम्ही सेवेत ठेवलंय. तुमच्या प्रेरणादायी गुरुनिष्ठेचं उदाहरण देऊन, जसं आता मी तुम्हाला फुल दिलं आल्या आल्या, तुम्ही लगेच भक्तिपादांना ते अर्पण केलं, प्रसाद होता, पण तुम्ही लगेच तुमचा हा जो विषय, तसंच आम्ही सुद्धा प्रभूजी कोमजलेले, काटेवाले, चिखलातले, माखलेले सगळे फुलं आहेत तुमच्या चरणी. तुम्ही फक्त गुरूंना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हरी बोल. हरे कृष्ण.